वेळ आपल्याला चांगला दिवस आहे, तर आपण नवीन नवीनच शिकू. जे एक्झिस्टिंग आहे ते आपल्याला नंतर पण घेता येईल. जसं डेटाबेस मध्ये थोडंसं बघितलं तसं आता आपण जावास्क्रिप्ट मध्ये थोडंसं पाहू. फार इंटरेस्टिंग लँग्वेज आहे. Actually, there are generally in the 1991 to 95, there were two scripting languages. In that first one is VB script and second one is JavaScript. या लँग्वेजेस फार पॉप्युलर होत्या. त्याच्यामध्ये पहिली होती व्हीबी स्क्रिप्ट आणि दुसरी होती जावा स्क्रिप्ट. म्हणजे अगदी तुमच्या जन्माच्या अगोदरची ही गोष्ट आहे. व्हीबी स्क्रिप्टला त्याच्यामध्ये बेस होता व्हीबी लँग्वेजचा, आणि जावा स्क्रिप्टला त्याच्यामध्ये बेस होता जावाचा. जनरली याच्यामध्ये असं कन्सिडर केलं जातं की जावा स्क्रिप्टसाठी जो डिफॉल्ट ब्राउझर आहे तो आहे मोझिला, आणि व्हीबी स्क्रिप्टसाठी जो डिफॉल्ट ब्राउझर आहे तो आहे इंटरनेट एक्सप्लोरर. असं त्यावेळी ते कन्सिडर केलं जायचं. नाउ डेज वी कॅन एक्झिक्यूट युअर जावास्क्रिप्ट ऍप्लिकेशन by using any browser. You can execute your JavaScript application by using Mozilla, by using Internet Explorer, or by using Chrome. Any browser we can use for the execution of JavaScript application. Which browser we are using doesn't matter. Execution is important. पण तुम्ही एक तर बघितलं असेल की लाईक जावा इट इज ऑल्सो केस सेन्सिटिव्ह. ही पण एक केस सेन्सिटिव्ह आहे. याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की ही लँग्वेज कोणत्याही प्रकारचं एरर डिस्प्ले करत नाही. इफ देर इज अन एरर इन आवर ऍप्लिकेशन, इफ देर इज अन एरर, देन जावास्क्रिप्ट program, JavaScript script means what? Script is nothing but small program. Script is nothing but small program. If there is an error in an application, then JavaScript shows blank window. JavaScript काय करते? ब्लँक विंडो डिस्प्ले करते. त्याला काही हे नाही की बाबा प्रोग्राम मध्ये एरर आहे मग तेवढीच एरर मला दाखवली पाहिजे, असं काही नाही. इट शोज ब्लँक विंडो. मग आपल्यालाच परत लाईन बाय लाईन वाचत बसावं लागतं. त्यामुळे while doing coding, while coding in JavaScript, then one thing we have to remember, we have to write that code, we have to type that code very carefully. If there is an error, then you might be fail into the problem. तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय बघा. जावास्क्रिप्ट जनरली वापरलं जायचं. इट इज मेन इट्स यूज इज टू व्हॅलिडेट द डेटा. Client side, at client side we are using HTML and CSS. That actually we had seen. At client side we have to use either HTML or CSS. Then at server side we can use either PHP, we can use .NET, we can use JSP, that is a part of Java. We can use, nowadays we can use any language. Bharashya languages आहेत. All that languages are acts as server nowadays. Then client is fixed, that is in HTML and CSS. Then servers are different. We can use any language as a server. In our syllabus in web technology, at server side we have to use PHP language. So here I am saying PHP is a server, HTML and CSS and forward that data to the server. एवढंच फक्त HTML करता. आतापर्यंत आपण असं कधीच बघितलं नाही की राईट HTML स्क्रिप्ट टू ऍक्सेप्ट द डेटा अँड डिस्प्ले इट, असं आपण कधीच म्हणत नाही. आपण असं म्हणत नाही म्हणजे HTML ते करतच नाही. बिकॉज HTML इज अ स्टॅटिक लँग्वेज. इट इज अ स्टॅटिक लँग्वेज. वी कॅनॉट परफॉर्म ऑपरेशन्स बाय युजिंग HTML ऑन टू द डेटाबेस ॲट डायनामिक टाइम. आपण असं करू शकत नाही. HTML acts as it is a static language. It acts as a pipeline technique. डेटा घेणं आणि तसाच पुढे फॉरवर्ड करणं, दॅट इज यूज ऑफ HTML. मग तो जो डेटा आहे की जो HTML युजर कडून घेतोय आणि तो सर्व्हरकडे फॉरवर्ड करताय, देन देर इज अ नीड टू व्हॅलिडेट दॅट डेटा. तो डेटा कुठेतरी व्हॅलिडेट होणं गरजेचं आहे. म्हणजे क्लायंटचा डेटा येतोय सर्व्हरकडे जातोय, बट व्हॉट इज अबाउट व्हॅलिडेशन,
मग त्या व्हॅलिडेशनसाठी तो डेटा प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहे का नाही ते चेक करण्यासाठी जावास्क्रिप्ट लँग्वेज वॉज यूज. Means what is the main use script language on that time? It is used for only validation purpose. Means it was validate client's data. If it is in proper format, then JavaScript language forwarded that data to the server. म्हणजे क्लायंटचा डेटा घ्यायचा, तो जर प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असेल तर तो सर्व्हरकडे सेंड करणं हे जावास्क्रिप्टचं काम होतं त्या टायमिंगला. Nowadays, suppose if you want to use JavaScript, basic JavaScript in a website, then also its working is same. It takes the data from the client, it check whether that data is in proper format. If it is in proper format, then JavaScript forward that data to the server. If it is not in proper format, then JavaScript doesn't forward that data to the server. It simply sends the message to the client, data is not in proper format, please validate it and enter correct data. If it is correct, then JavaScript will accept it and JavaScript forward that data to the server. इथे JavaScriptचं मेन काम आहे. म्हणजे क्लायंटचा डेटा घेणं, तो व्हॅलिडेट करणं, तो जर व्हॅलिडेट असेल तर सर्व्हरला पाठवणं, तो जर डेटा व्हॅलिडेट नसेल तर तो डेटा परत क्लायंटला पाठवणं, क्लायंटला सांगणं डेटा इज नॉट इन प्रॉपर फॉर्मॅट, प्लीज इंटर व्हॅलिड डेटा. आणि जर क्लायंटने व्हॅलिड डेटा घेतला तरच तो डेटा पुढे फॉरवर्ड करणं हे काम जावास्क्रिप्ट आता सुद्धा करतं. मग जावास्क्रिप्ट मध्ये नाउडेज विच आर दी ऍडिशनल फीचर्स इन्क्लुडेड. तुम्हाला तर माहितीच आहे की तुम्ही कोणतीही वेबसाईट जरी घेतली किंवा नेटवरून कोणतंही तुम्ही रेडीमेड टेम्पलेट जरी डाउनलोड केलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं बघा की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स येतात. तुम्ही कुठंतरी एका राईट साईडला जरी एका एरो असतो त्याच्यावरती जरी माउस पॉइंटर जरी नेला असं एकदम फ्लिप होतं, एकदम असं स्क्रोलिंग होतं, एकदम असं स्मूथली काहीतरी त्याच्यामध्ये इमेजेस स्क्रोल होतात, त्याच्यामध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं. म्हणजे जे काही इफेक्ट तुम्हाला दिसतात जे पॉवर पॉईंट मध्ये तुम्ही करतात एकदम नॉर्मली राहतात, त्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये फार वेबसाईट अट्रॅक्टिव्ह दिसते किंवा त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स राहतात. जे काही आहे ते सगळंच्या सर्व हे त्या जावास्क्रिप्ट मधले प्लगइन आहेत. जावास्क्रिप्ट मधले काय प्लगइन आहेत, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्लगइन्स इन जावास्क्रिप्ट. रेडीमेड आहेत, तुम्हाला काय करायचं फक्त ज्या प्रकारचा इफेक्ट तुम्हाला हवा आहे त्या प्रकारचं प्लगइन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. म्हणजेच काय जेक्वेरी तुम्हाला ऐकलं असेल, जेक्वेरी हे पण जावास्क्रिप्ट मध्येच लिहिलंय. हे काय केलं जातं की हे सगळं इफेक्ट जे आहेत जे काही तुम्हाला वेबसाईट अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी जे काही दिसतंय दॅट ऑल आर रिटन इन जावास्क्रिप्ट अँड दॅट आर कॉल्ड प्लगइन्स आर दे आर कॉल्ड इफेक्ट्स दॅट इज इन जेक्वेरी. हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलंय. असं जावास्क्रिप्ट आता फार मोठे म्हणजे फार पॉप्युलर आहे, फार त्या ठिकाणी यूज केलं जात आहे. तुम्हाला जर वाटलं की सपोज इफ यू वॉन्ट टू लर्न अँग्युलरचेस और इफ यू वॉन्ट टू लर्न एनी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी विच इज रिलेटेड विथ वेब टेक्नॉलॉजी, तुम्हाला कोणतीही एक टेक्नॉलॉजी लर्न करायची आहे आणि त्या वेब टेक्नॉलॉजी मध्ये देन त्याच्यासाठी प्री रिक्विजिट जे काही आहे ते आहे जावास्क्रिप्ट, HTML अँड CSS. विदाउट HTML, विदाउट CSS अँड विदाउट जावास्क्रिप्ट हे HTMLच्या तुम्हाला CSSच्या प्रॉपर्टीज विचारत नाही, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला पाहूनच करायच्यात सगळीकडे. ते फक्त विचारतात की हाऊ टू यूज इनलाईन स्टाईल शीट, हाऊ टू यूज इंटरनल स्टाईल शीट अँड हाऊ टू यूज एक्सटर्नल स्टाईल शीट. त्याच्यानंतर ते विचारतात की हाऊ टू व्हॅलिडेट दी क्लायंट्स डेटा बाय युजिंग जावास्क्रिप्ट, ते तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये विचारतात. देन हाऊ टू डिफाईन कंटेंट्स फॉर दी वेब पेज, वेब पेज साठी तुम्हाला देन विच लँग्वेज वी विल यूज. Then our answer is as normal, as usual, that is HTML. It is used to define content. CSS, it is used to format that content. And JavaScript, it is used to validate that content. And here सगळं मला येतंय. Then and then I can learn additional technology. I can learn advanced technology, which are in web technology. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही पण त्याच्यामध्ये शिकू शकतो. सपोज I want to learn jQuery, I want to learn plugins which are in JavaScript, I want to learn PHP, सगळं मला करायचंय, सगळं मी शिकू शकतो. त्यासाठी प्री रिक्विजिट जो आहे तो आहे जावास्क्रिप्ट. मग तुम्ही म्हणाल की जावास्क्रिप्ट नक्की काय आहे, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. जावास्क्रिप्ट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. इट इज यूज टू व्हॅलिडेट क्लायंट्स डेटा. इट ऍक्ट्स ॲज क्लायंट साइड ॲज वेल ॲज सर्व्हर साइड. सुरुवातीला PHP वगैरे मार्केटमध्ये नव्हतं जास्त, त्या जावास्क्रिप्ट हे सर्व्हरचं पण काम करायचे.
म्हणजे क्लायंटचा डेटा व्हॅलिडेट करणं, सर्व्हरकडे पाठवणं आणि स्वतः सर्व्हरचं पण काम करायचं. त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो, मिडलवेअर म्हणतो, बिकॉज इट ऍक्ट्स एज अ क्लायंट ऍज वेल ॲज सर्व्हर. इट ऍक्ट्स एज अ क्लायंट साइड लँग्वेज ॲज वेल ॲज सर्व्हर साइड लँग्वेज. सर्व्हर साइडचं मिनिंग काय राहतं? सर्व्हर साइडचं मिनिंग एवढं एकदम क्लिअर आहे की जी लँग्वेज तुम्ही एक्झिक्यूट केल्यानंतर ती फक्त सर्व्हरच काम करते, त्या लँग्वेजला सर्व्हर साइड लँग्वेज म्हणतात. आणि जी लँग्वेज तुम्ही एक्झिक्यूट केल्यानंतर ती क्लायंटच काम करते, त्याला क्लायंट साइड लँग्वेज म्हणतात. ठीक आहे. जावास्क्रिप्ट ऍक्ट्स द मिडलवेअर, क्लायंटचं पण काम करतो आणि सर्व्हरचं पण काम करतो. इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन कोड दॅट दॅट वी आर रायटिंग इन दिस. ठीक आहे. ओके, मग बघा आता बेसिक समजलं तुम्हाला जावास्क्रिप्टचं मेन काम काय? हॅलो. Yes, sir. म्हणजे काय, इट इज यूज टू व्हॅलिडेट क्लायंट्स डेटा अँड इट if data is in proper format, then JavaScript forward that data to the server. If it is not in proper format, then JavaScript send acknowledgement to the client. Data is not in proper format, please enter validate data. Then suppose if you want to write a JavaScript code, then how we can write it? Basic सांगतोय. In JavaScript, there is one most important tag. Name of the tag is script. एक टॅग आहे, त्या टॅगचं नाव आहे स्क्रिप्ट आणि त्याच्या ऍट्रिब्यूट्स आहेत. एक पहिला आहे लँग्वेज, दुसरं आहे त्याला वर काय टाईप, आणि तुम्हाला लिहायचं आहे जावा स्क्रिप्ट लाईक दिस. One important thing we have to remember here. Suppose actually language and type both are the browser dependent. Suppose language will not be works by mistake, suppose, then we have to use type. And if type is not working, then we have to use language. Actually, it is a version dependent and browser dependent. So what we people have to remember, we have to use either language or type. Suppose language is not working, then we have to use type. Then type is not working, then we have to use language. Okay, that we have to remember. हे दोघं एकमेकांना पूरक आहेत. लँग्वेज नाही वर्क होत तर टाईप वापरा, टाईप नाही होत तर लँग्वेज वापरा. इट क्लिअर? इफ यू वॉन्ट टू राईट ए कोड इन जावास्क्रिप्ट, तर तुम्हाला कोणता टॅग वापरायचा आहे? स्क्रिप्ट नावाचा टॅग वापरायचा आहे. पहिली गोष्ट झाली. नंतर त्याचे ऍट्रिब्यूट आहेत, लँग्वेज किंवा टाईप म्हटलंय. ऍक्च्युली लँग्वेज आणि टाईप हे ब्राउझर डिपेंडंट आहेत, व्हर्जन डिपेंडंट आहेत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, जर लँग्वेज जनरली लँग्वेज 99% रन होईल, जर लँग्वेज तुमचं नाही वर्क झालं तर तुम्हाला एक ऑप्शन तुमच्याकडे ठेवायचा आहे, तुम्हाला यूज करायचा आहे टाईप ऍट्रिब्यूट. आणि टाईप नाही वर्क झालं तर तुम्हाला यूज करायचं आहे लँग्वेज. आणि लँग्वेजचं नाव मात्र सेम राहणार आहे, जावास्क्रिप्ट. In which language we are going to develop that web page, that name of that language we have to mention. आणि ते तुम्हाला कशामध्ये मेन्शन करायचंय? लँग्वेज मध्ये. कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्ही वेब पेज डेव्हलप करणार आहात ते तुम्हाला ह्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. स्क्रिप्ट, लँग्वेज और टाईप. तुम्हाला असं लिहायचं नाही तिथं लँग्वेज और टाईप, एक तर लँग्वेज लिहायचं नाही तर टाईप लिहायचं. लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट और टाईप इक्वल टू जावास्क्रिप्ट असं. मग त्याच्यानंतर त्याचा जो कोड आहे, ज्यावेळी या ठिकाणी स्क्रिप्ट एंड होईल, स्क्रिप्ट टॅग, पूर्ण जो कोड आहे तो इथे तुम्ही लिहिणार आहात. ऑल दॅट कोड आर कन्सिडर ऍज द कोड ऑफ जावास्क्रिप्ट. हा जो कोड या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात, दॅट कोड हा जावास्क्रिप्टचाच कोड आहे असं कन्सिडर केलं जाईल. प्रॉब्लेम? ओके. मग तुम्ही म्हणाल की मग हा स्क्रिप्ट जो टॅग आहे तो नक्की कुठे लिहायचा आहे? मेन क्वेश्चन आहे की बाबा कुठे लिहायचा हा. त्याच्यासाठी पण त्यांनी सांगितलंय, वी कॅन यूज स्क्रिप्ट टॅग, वी कॅन राईट स्क्रिप्ट टॅग आयदर इन हेड और इन बॉडी टॅग. मी तो जो स्क्रिप्ट टॅग आहे तो तुम्ही हेड मध्ये लिहा, म्हणजे असं लिहायचं हेड मध्ये, इथं तुम्हाला लिहावं लागेल हेड. आणि या ठिकाणी स्क्रिप्ट नंतर तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी त्या हेडचं काय करावं लागेल, एंड. म्हणजे काय, वी कॅन राईट दॅट स्क्रिप्ट टॅग आयदर इन हेड टॅग और इन बॉडी टॅग. जेव्हा तुम्ही तो बॉडी टॅग मध्ये लिहाल त्यावेळी त्याचं वेगळं वाटतं काहीतरी. जर तुम्ही हेड मध्ये लिहिलं तर ते आपल्याला वाटतं अरे वर फंक्शन आहे आणि मग खालून आपण त्याला कॉल करतोय. सो आपण पहिलाच ऑप्शन घेऊ. आपण जो काही स्क्रिप्ट टॅग यूज करणार आहोत तो स्क्रिप्ट टॅग आपण लिहिणार आहोत हेड टॅग मध्ये आहे. आणि हे टॅग झाला की मग या ठिकाणी बॉडी टॅग आपण लिहू. मग या ठिकाणी बॉडीचं काय असेल, एंड. प्रॉब्लेम?
If you want to write JavaScript, तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, if you want to write JavaScript in HTML application, then first you have to use its script tag for writing the JavaScript code. And in HTML application, we can write that script tag either in head tag or in body tag. तुम्ही त्याला हेड मध्ये लिहू शकता किंवा तुम्ही त्याला बॉडी टॅग मध्ये लिहू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? कुठं लिहायचं तुम्हाला त्याला, एकतर बॉडी मध्ये लिहायचं किंवा हेड मध्ये लिहायचं. ओके. आता जसं की तुम्ही आपण बघितलं होतं की सीएसएस सर तो जावास्क्रिप्टचा प्रोग्राम .html सेव्ह करतात. नाही कळत, बरं सांग. जावास्क्रिप्टचा प्रोग्राम सर ते .html का सेव्ह करतात? नाही समजलं मला. तुला हॅलो हॅलो येस येस ओके. जावास्क्रिप्टचा कोड ऍक्च्युली ज्यावेळी तुम्ही जावास्क्रिप्टचा कोड HTML मध्ये लिहिताना त्यावेळी त्याला एम्बेडेड ऍप्लिकेशन म्हणतात. एम्बेडेड ऍप्लिकेशन. एम्बेडेड ऍप्लिकेशनचं मिनिंग काय राहतं की त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्तीच्या फाईल तुम्ही लिहिता, बरोबर. मग हा जो जावास्क्रिप्टचा जो कोड आहे तो टॅग फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिताय आणि तो कशामध्ये लिहिताय? HTML मध्ये. म्हणजे HTML तुमची मेन फाईल आहे. So we have to save that JavaScript file as .html. But suppose if you want to write your JavaScript application separately, तुम्हाला ते सेपरेट लिहायचं आहे, त्याच्यामध्ये फक्त तुमचा असा JavaScriptचाच कोड असेल, त्यावेळी ना तुम्ही त्या फाईलचं एक्सटेन्शन .js देऊ शकता. कोणी आहे एक्सटर्नल. सपोज इफ यू वॉन्ट टू राईट युअर JavaScript कोड separately externally, then we can save that file with .js extension. But if you write JavaScript code in HTML application, then we have to save that file as .html. तुम्हाला ती फाईल ऍज HTML म्हणून सेव्ह करावी लागते. एक्सटर्नल लिहायचं असेल तर तुम्ही ती फाईल .js ने सेव्ह करू शकता. एनी प्रॉब्लेम? इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही आहे. हे जे आपण लिहितो ना इथे, दॅट इज कॉल्ड इंटरनल, आणि ज्याला तुम्ही सेपरेट लिहाल ना, दॅट इज कॉल्ड एक्सटर्नल. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. कुठेही आपण एम्बेडेड ऍप्लिकेशन असेल तर इंटरनल, एक्सटर्नल लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. जावास्क्रिप्टचा कोड आपण स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहिणार, स्क्रिप्टला आपण हेड मध्ये कॉल करणार, बॉडी मध्ये पण करू शकतो, नाही करणार आपण याच्यामध्येच घेणार. कशामध्ये घेणार? हेड मध्ये. ओके. देन जावास्क्रिप्टचं मेन काम आहे टू व्हॅलिडेट द डेटा. आणि त्याच्यामध्ये जसं की प्रत्येक लँग्वेज मध्ये ज्यावेळी काहीतरी आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा असतो, व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतात, त्यावेळी आपण ते सगळं त्याच्यामध्ये पाहतो. जावास्क्रिप्टचं पण तसंच आहे. यू वॉन्ट टू डिक्लेअर दी व्हेरिएबल्स इन जावास्क्रिप्ट, तुम्हाला त्याच्यामध्ये ऍक्च्युली जावास्क्रिप्ट लँग्वेज डेटा टाईपला अजिबात सपोर्ट करत नाही. डेटा टाईप त्याच्यासाठी इम्पॉर्टंट अजिबात नाही. त्याच्यामध्ये जे काही तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर कराल, जर तुम्हाला ऑब्जेक्ट जरी तयार करायचं असेल तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचंय? व्हॅर कीवर्ड वापरायचा आहे. अजून एक सांगतो, जावास्क्रिप्ट मध्ये क्लास कन्सेप्ट अजिबात नाही. जावास्क्रिप्ट मध्ये क्लास कन्सेप्ट अजिबात नाही. तुम्ही जरी म्हणला ना सर तो क्लास आहे, तो तर XML डॉक्युमेंट नावाचा क्लास आहे, त्याच्या पुढे आपल्याला न्यू वापरावं लागतं, हे करावं लागतं. तुम्ही त्याला तुम्हाला माहिती आहे तो क्लास आहे, तुम्ही त्याला ऍज अ क्लास ट्रीट करा. पण जावास्क्रिप्ट मध्ये त्याला क्लास नाही म्हणत आहे. जावास्क्रिप्ट मध्ये त्याला म्हणतात ऑब्जेक्ट. ठीक आहे, ते क्लास कन्सेप्ट जावास्क्रिप्ट मध्ये नाही. जावास्क्रिप्ट मध्ये काय सगळ्यांनाच काय म्हणतात? ऑब्जेक्ट. आता मग ह्याच्यामध्ये काय झालंय, समजा व्हेरिएबल, आता व्हेरिएबल आपण बघतोय, असं तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. जर तुम्हाला ऑब्जेक्ट जरी तयार करायचं असेल तरी मी असं म्हणतो व्हॅर ओबी इक्वल टू न्यू, समजा त्याचं काय असेल, एखादं काहीतरी असेल फाईन, तर मी असं करणार. आणि मग हे जे आहे ना, हा जो वर्ड आहे ना, ह्याला आपण आता जावामध्ये, डॉटनेट मध्ये, बाकीच्या लँग्वेजेस मध्ये याला क्लास म्हणतो. नाही, जावास्क्रिप्ट म्हणणार नाही, नाही सर, दिस इज नॉट अ क्लास, दिस इज ऑब्जेक्ट. मग परत मग हे काय? काय? दिस इज व्हेरिएबल, दिस इज व्हेरिएबल. ठीक आहे, त्याला काय म्हणणार? तो व्हेरिएबल म्हणणार, रेफरन्स व्हेरिएबल म्हणणार. पण त्याला तो मात्र, ह्याला मात्र क्लास म्हणणार नाही. म्हणजे इन जावास्क्रिप्ट देयर इज अ नो क्लास कन्सेप्ट, अँड दॅट वी हॅव टू रिमेंबर. If you want to declare the variables, then you can declare like this: where a comma b, where stands for variant,
अँड जसं तुम्हाला माहितीच आहे, व्हेरियंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, म्हणून त्याला म्हणतात व्हेरियंट. इन व्हेरिएबल ए आय कॅन स्टोअर 5. देन जावास्क्रिप्ट मध्ये त्याला म्हणतात, अरे डेटा टाईप ऑफ व्हेरिएबल ए इज इंट. त्याच्यानंतर तुम्ही म्हटला ए इक्वल टू डीपीयू स्ट्रिंग मध्ये, लगेच आपण म्हणणार अरे डेटा टाईप ऑफ व्हेरिएबल ए बिकम स्ट्रिंग, त्याचा डेटा टाईप स्ट्रिंग झाला. हे जे काही आहे म्हणजे त्या व्हेरिएबल मध्ये त्यावेळी कोणत्या प्रकारची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप ठरविते, आणि त्यालाच काय म्हणतात, व्हेरियंट. ते जावास्क्रिप्ट मध्ये आहे. A type of value hold by the variable on that time, that value determines data type of that variable, आणि that is nothing but variant. And तोच डेटा जावामध्ये काय डेटा टाईप आहे, व्हॅर व्हेरियंट. त्या व्हेरिएबल मध्ये त्यावेळी कोणत्या प्रकारची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप ठरविते, आणि हेच काय, यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात व्हेरियंट. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? नो सर. हॅलो, आवाज येतोय का? हो सर. सर ओके. येस सर. म्हणजे व्हॅर इज अ कीवर्ड यूज टू डिक्लेअर व्हेरिएबल्स इन जावास्क्रिप्ट. इंटरनल पण लिहू शकतो, एक्सटर्नल पण लिहू शकतो, व्हॅलिडेट करतो डेटा, सगळं झालं. आता पुढे बघा, जर मला जावास्क्रिप्ट मध्ये माझ्याकडे जे काही कंटेंट आहे, I have one variable, and in that variable I have stored any value. And what I want to do right now, I want to display the value of that variable. त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मला डिस्प्ले करायची, then how I can display it? त्यासाठी मला जावास्क्रिप्ट मध्ये एक ऑब्जेक्ट वापरावा लागतो, आणि त्या ऑब्जेक्टचं नाव आहे डॉक्युमेंट. ऑब्जेक्ट नाव काय, डॉक्युमेंट. आणि त्याची मेथड आहे, मेथड बऱ्याच आहेत, पण आता सध्या आपल्याला एकच लागते, त्यामुळे त्या मेथडचं नाव आहे राईट. आता तुम्ही म्हणाल की सर डॉक्युमेंट ऑब्जेक्ट आणि राईट मेथड आहे, तर राईट ही जर स्टॅटिक मेथड असेल तर डॉक्युमेंट हा क्लास झाला असता. बट वी कॅनॉट से डॉक्युमेंट ऍज क्लास, वी हॅव टू कॉल डॉक्युमेंट ऍज ऑब्जेक्ट. तुम्हाला त्याला ऑब्जेक्ट म्हणूनच कॉल करायचंय, तुम्ही त्याला क्लास नाही म्हणायचं. मग डॉक्युमेंट डॉट राईट इट वर्क्स लाईक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल. म्हणजे जर एखाद्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू मला प्रिंट करायची असेल, तर मी या ठिकाणी असं प्रिंट करू शकतो. किंवा मला एखादा मेसेज डिस्प्ले करायचा असेल, तरी पण मी तो डिस्प्ले करू शकतो डॉक्युमेंट ऑब्जेक्टने. हे प्रॉब्लेम समजलं का? बेसिक समजलं का सगळं? हो सर. येस सर. हो सर. मग आता जावास्क्रिप्ट मध्ये लिहा, जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट इज नथिंग बट स्मॉल प्रोग्राम. स्क्रिप्ट इज नथिंग बट स्मॉल प्रोग्राम. Script is nothing but small program. Script is nothing but small program. Full stop. JavaScript is used. JavaScript is scripting language. JavaScript is scripting language. JavaScript is scripting language used to validate. JavaScript is scripting language used to validate client's data. Used to validate client's data, comma. If data is in proper format, if data is in proper format, then JavaScript forward it to the server. Then JavaScript forward it to the server, comma.
If it is not in proper format, if it is not in proper format, if it is not in proper format, then then it sends then it sends then it sends error message to the client. 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 Full stop. New line. For writing JavaScript code, for writing JavaScript code, for writing JavaScript code, script tag is used. For writing JavaScript code, script tag is used. Tag लिहायचं म्हणजे लेस देन आणि ग्रेटर देन मध्ये लिहायचं. Script tag is used. Script tag is used. It has an attribute. It has an attribute, language or type. Language or type. It has an attribute, language or type. Comma. It specifies type of language. It specifies type of language. It specifies type of language in which JavaScript or web page is going to develop. Web page is going to develop. ठीक syntax लिहा. Sorry, full stop देन त्याच्यामध्ये लिहा. Script tag always return. Script tag always return. Script tag always return either in head or body tag. 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 मग syntax लिहा. New line. We can write JavaScript code in two ways.
two ways. Number one, internally, or number one, internal. Number two, external. Internal, external. जिथं इंटरनल लिहिलंय ना तिथल्या एम्बेडेड ऍप्लिकेशन, जिथं इंटरनल लिहिलंय त्याच्या तिथं ब्रॅकेटमध्ये लिहा एम्बेडेड ऍप्लिकेशन, एम्बेडेड ऍप्लिकेशन डॅश करून लिहा डॉट एच टी एम एल इज अन एक्सटेन्शन, डॉट एच टी एम एल इज अन एक्सटेन्शन, डॉट एच टी एम एल इज अन एक्सटेन्शन. Dot HTML is an extension. Dash करून लिहा डॉट JS extension. Dot JS is an extension. Dot JS is an extension. New line. In JavaScript, we can declare the variables. In JavaScript, we can declare the variables. We can declare the variables by using var keyword. By using var keyword, declare the variables by using var keyword. Write down that syntax: var a comma b. var a comma b. मग त्याच्यामध्ये खाली var stands for variant. न्यू लाईन आल्या var stands for variant. var stands for variant. var stands for variant. त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन डॅश करून लिहा a type of value hold by the variable. A type of value hold by the variable on that time. A type of value hold by the variable on that time. On that time, that value determines data type of that variable. That value determines data type of that variable. That value determines data type of that variable. It's called variant. It's called variant. Is called variant. For example, या दोन लाईन लिहा a equal to 5, a equal to dpu. a equal to 5 लिहिलं की तिथं पुढे डॅश करून लिहा पिंक. dpu लिहिलंय तिथं डॅश करून लिहा पिंक. This is capital. New line. In JavaScript, for displaying the contents of variable, in JavaScript, for displaying contents of variable, for displaying contents of variable or the message, in JavaScript, for displaying contents of variable or the message, or the message, or the message, write method of document object, write method of document object, write method of document object is used. Write method of document object is used. Write method of document object is used. Syntax document dot write of e.
सगळ्यांना बेसिक समजलंय का? हॅलो. येस सर. हो सर. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जावास्क्रिप्ट मध्ये जो काही कोड आपण लिहितो तो कोड हा नेहमी फंक्शन फॉर्मॅट मध्ये लिहिला जातो. जसं की बाकीच्या लँग्वेजेस मध्ये डिपेंड करतात तसं जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन असं डिफाईन केलं जातं. फंक्शन आणि ते फंक्शनला नाव दिलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला पॅरामीटर द्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही पॅरामीटर पण देऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये आर्ग्युमेंट लिस्ट पण चालते. ही याच्यानंतर ही फंक्शनची बॉडी राहते आणि सर्व जे काही तुम्हाला लिहायचंय दॅट यू हॅव टू राईट इन स्क्रिप्ट टॅग. तुम्हाला स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहावं लागतं. म्हणजेच काय, इन जावास्क्रिप्ट वी हॅव टू राईट दी कोड इन ब्लॉक फॉर्मॅट. ते ब्लॉक म्हणजेच काय राहतात, फंक्शन फॉर्मॅट मध्ये. Okay, you can write the code in JavaScript, but that code must be in block format, that is in function format. In JavaScript, code always written in function format as follow. आता सध्या मी काढतोय आर्ग्युमेंट as follow. Function format as follow आणि मग हे लिहा. म्हणजे फंक्शन इज अ कीवर्ड यूज टू डिफाईन फंक्शन इन जावास्क्रिप्ट. PHP मध्ये पण सेम आणि इथं पण सेमच आहे. फंक्शन डिस्क then around the head opening closing then curly bracket. In JavaScript, code is always written in block format, that is in function format as follow. This is the syntax of function in JavaScript. New line la liha. Function is a keyword. Function is a keyword used to define a function in JavaScript. Function is a keyword used to define a function in JavaScript. Used to define a function in JavaScript. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण हे जावास्क्रिप्ट ब्लॉक फॉर्मॅट मध्ये जावास्क्रिप्टचं कोड लिहितो त्यावेळी ते फंक्शन कॉल करणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी जावास्क्रिप्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आहेत. आपण त्या इव्हेंट्स वेगळ्या प्रकारचे आहेत ते आपण इव्हेंट हँडलिंग मध्ये डीप मध्ये बघू. पण आता सध्या आपल्याला जे काही इव्हेंट लागतील ते इव्हेंट पण याच्यामध्ये गरजेचे आहेत. तर एक इव्हेंट आपण याच्यामध्ये डिस्कस करू किंवा सगळ्या जरी बघितल्या स्टेप बाय स्टेप तरी चालेल. ओके, ते आता मी डायरेक्ट तुम्हाला प्रोग्राम मध्ये दाखवतो. एक इव्हेंट आपण आता सध्या डिस्कस करू. आता एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी राईट ए जावास्क्रिप्ट कोड टू डिस्प्ले द मेसेज. Write a JavaScript code to display the message onto the browser. Write a JavaScript code to display the message onto the browser. To display the message onto the browser. HTML tag. Display the message onto the browser. HTML tag, then we have to write head tag, then in that we have to write script tag, and then language equal to JavaScript. नंतर या ठिकाणी फंक्शन डिफाइन करा. फंक्शन सपोज डिस्प्ले द मेसेज, then in that we can display the message document dot write DPU that message I want to display, then end of function, then end of tag, and at the end of head tag. Then script tag is used to write a JavaScript code, and that script tag we have to write inside head tag. त्याच्यानंतर या ठिकाणी मी म्हटलं बॉडी टॅग, त्याचं कॉलिंग पार्ट आपला कॉलिंग पार्ट आहे. मग याच्यामध्ये तुम्ही एक बटन तयार करा. बॉडीमध्ये एक मी बटन घेतोय. सिंटॅक्स सेम ठेवायचं असेल तर या ठिकाणी फॉर्म पण घ्या. फॉर्म नेहमी कोड त्याला आपलं नाव देऊन ठेवा. आपला सिंपल फॉर्मॅट आपण वापरणार आहोत, नाव देऊन ठेवा. देन क्रिएट वन बटन, इनपुट टाईप इक्वल टू
don't use submit button here. Don't create submit button. You have to create normal button. The input type equal to button, then value, that is a caption. तुम्हाला त्या बटनला कॅप्शन काय द्यायचंय, समजा दिस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला काय करायचंय, इव्हेंट कॉल करायची, मेथड कॉल करायची. त्यामुळे आपण त्या बटनची जावास्क्रिप्ट मध्ये आपण कोणती इव्हेंट हँडल करतोय, ऑन क्लिक. ऑन क्लिक म्हटलं की तुम्ही त्या फंक्शनचं नाव या ठिकाणी पास करायचं. ऑन बटनवरती क्लिक केलं ना की ऑन क्लिक इव्हेंट जनरेट होते. जसं बीबी मध्ये .NET मध्ये क्लिक इव्हेंट जनरेट होते, तसं जावास्क्रिप्ट मध्ये कोणती इव्हेंट आहे, ऑन क्लिक. बटनवरती क्लिक केल्यावर काय तुम्हाला कोणती मेथड कॉल करायची, दिस. कोणती मेथड कॉल करायची, दिस, लाईक दिस. देन एंड ऑफ फॉर्म, देन एंड ऑफ बॉडी टॅग, अँड देन एंड ऑफ HTML टॅग. हे समजलं का सगळ्यांना बटन कसं क्रिएट केलंय, दिस वन? हॅलो. ओके. ओके, म्हणजे तुम्ही जर बटनवरती क्लिक केलं की कोणती इव्हेंट जनरेट होते, ऑन क्लिक इव्हेंट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Event will get generate and it will call this function, then will get output EPU. झालं की सांगा. फाईल कुठेही सेव्ह करा, काही फरक पडत नाही. HTML आहे, त्यामुळे जसं आपण मागे एक्झिक्यूट केलं तसंच प्रोग्राम रन करायचा आहे, अजिबात त्याच्यामध्ये चेंज नाही. सो आय एम सेव्हिंग दिस फाईल ऑन डी ड्राईव्ह. लिहून झालं का? येस सर. इनपुट टॅग एंड नसतोय का? तुम्ही एंड केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. करायचं असेल तर टाका, नाही केला तरी चालेल. तुमच्यावर आहे, करायचं तर करा, नका करू, चालते कसं पण. काय नाव देऊ, डेमो म्हणून, demo.html. तुम्हाला एक फॉर्म टॅग मी रिवाइज करतो एकदा, मग तुम्हाला ते चांगलं कळेल. तसं एवढं लक्षात ठेवा, इफ यू वॉन्ट टू क्रिएट बटन देन वी हॅव टू यूज इनपुट टॅग. दुसरं करणार आपण याला डी वरती मध्ये गेलं म्हणजे सोपं जाईल. आपण डी वरती करू. देन demo.html. demo.html, that is our D drive. Other clear. I will say here इथे काय टाइप कर, डी ओके. आपल्या फाईलचं नाव आहे डेमो. सो आय एम टायपिंग डेमो हिअर. demo.html. प्रेस एंटर. दिसलं सगळ्यांना दिस बटन? हॅलो. येस सर. Yes, sir. सिम्पली क्लिक ऑन इट. तुम्हाला मेसेज मिळाला DPU. झालं करण? येस सर. ओके. लिहिले तुम्ही, बघा की सोपं आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी रिवाइज करतो कंपोनंट कसे तयार करायचे. समजा बघा, तुम्हाला याच्यामध्ये बटन फॉर्म हा एक टॅग आहे. इट इज यूज टू क्रिएट ए फॉर्म. तर तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट तयार करायचे असतील तर तुम्हाला याच्यामध्ये एक टॅग वापरायचा आहे, त्याचं नाव आहे इनपुट. ठीक आहे. मग तुम्हाला इनपुट टाईप इक्वल टू, तुम्हाला जर बटन तयार करायचं असेल तर बटन लिहायचं. तुम्हाला जर टेक्स्ट बॉक्स तयार करायचं असेल तर टेक्स्ट लिहायचं. तुम्हाला रेडिओ बटन तयार करायचं असेल तर रेडिओ लिहायचं. चेक बॉक्स तयार करायचं असेल तर चेक लिहायचं. याच्यामध्ये दाखवतो मी. त्याच्यानंतर त्याला बटनला कॅप्शन द्यायचं आहे, जसं आपण .NET मध्ये टेक्स्ट वापरतो तसं याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, कोणता ॲट्रिब्यूट आहे, व्हॅल्यू. आणि म्हणजे त्या बटनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला कोणती मेथड कॉल करायची, ऑन क्लिक मेथड वापरायची. तुम्ही तर डिस मानायचं. ठीक आहे, असं आहे ते. याच्या आता इथं ना, याच्यामध्ये जर डेटा पास करायचा असेल तर इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट वापरणार आहोत. मग तसा कोड याच्यामध्ये काय होईल, चेंज होईल. म्हणजे इथे डेटा हे क्लायंट झाला आणि हा काय झाला, तुमचा सर्व्हर. समजलं का? हो सर. ओके, ठीक आहे. मग आता एवढंच बघून घ्या आजच्या दिवस. प्रॅक्टिस करा तुम्ही अशी याची, जावास्क्रिप्टची प्रॅक्टिस करा, ती थेरी वाचा, .NETची त्याची प्रॅक्टिस करा, डेटाबेसचं ते वाचा, क्वेरीची प्रॅक्टिस करा. मग उद्या सकाळी मी घेतो बाकी. ठीक आहे.